एकमेकांप्रती किती प्रेम आहे बघा संप्रदायामधलं. कोण्याही जीवाचा एका जीवाचा दुसऱ्या जीवाशी कुठल्याही प्रकारचा मत्सर किंवा द्वेष असता कामा नये ही शिकवण ज्या संप्रदायाची आहे. तुकोबराय सांगतात, वेगळी पूजा करायची गरज नाही. वर्म सर्वेश्वर भगवंताची हीच पूजा आहे. म्हणून एकमेकातलं प्रेम, एकमेकातला आनंद, एकमेकातलं स्नेह, माया, ममता ज्या भूमीने आम्हाला शिकवली ना, ती आमची माता भारत माता. अध्यात्म हे भारत मातेचं काळीज आहे असं मी नेहमी बोलते. कारण इथं जन्माला येणारी व्यक्ती ही अशा धन्य भूमीमध्ये जन्माला येते. धन्य भूमी पुण्य देश जेथे वैष्णवांचा वास. आई जगदंबेच्या कृपेने महाराष्ट्राला 3.5 शक्तीपीठ आई जगदंबेची लाभलेली आहे. तुळजापूरची तुळजाभवानी, करवीर निवासिनी कोल्हापूरची अंबाबाई, माहूरची रेणुका माता आणि वणीची सप्तशृंगी जे अर्धपीठ म्हटलंय बरं का. म्हणून या सगळ्या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तिच्याकडे जात असताना काय होऊन गेलं पाहिजे, रिमोट थोडंसं चालू ठेवा. लेकरू म्हणून जाता आलं पाहिजे. आई जगदंबेकडे आम्हाला लेकरू बनून जाता आलं पाहिजे.